असे निगुतीचे झाड ते का पाण्याने वाढते, दोन जीवाचेही रक्त त्याच्या मुळाशी सांडते. संदीप खरेंनी सांगितलेली ही कविता मला थोड्या वेगळ्या अर्थाने समजते. भट काका सांगतात की शेती करताना स्मॉल एम इज अ क्राईम. म्हणजे काय की जेव्हा शेतामध्ये मी एक झाड लावतोय ते माझ्या पुरतं न लावता माझ्या पुढच्या पिढीसाठी त्याची फळं तयार होतील का, त्याची सावली मिळेल का, हा विचार आपण केला पाहिजे. आपण आता आपल्या स्वार्थाची शेती करतोय आणि आपल्या पुढच्या पिढीसाठीचं सगळं आपण संपवून टाकतोय. हे निगुतीचं, विश्वासाचं, आपुलकीचं झाड लावायचं असेल तर आपल्याला पेशन्स ठेवायला लागतील, संयम ठेवावा लागेल. अनेक आम्हाला कमेंट्स असतात की पुढची पिढी वाया होत चालली, त्यांच्यासाठी ठेवून काहीही फायदा नाहीये. परंतु मला एक सांगा की जर आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध जमीन ठेवली नसती तर आपण जगलो असतो का? आणि म्हणून संदीप खरेंनी सांगितलेल्या कवितेनुसार आपल्याला एक तरी निगुतीचं झाड लावावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी नुसतं पाणी देऊन चालणार नाही, तर 2 पिढ्यांचा घाम सुद्धा गेला पाहिजे. आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. आरोग्यम धन संपदा.